छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्यामुळे ओबीसी केला रास्ता रोको। ओबीसी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे राज्यभरात ओबीसींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। बुलढाण्यात ओबीसी तथा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याच्या निषेधार्थ सिंदखेड राजा इथं रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं, हे जर सरकार स्थापन झालं असेल तर एकमेव छगन भुजबळ साहेब यांच्यामुळे। परंतु काल जो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल यांच्या मंत्र्यांनी शपथविधी त्या ठिकाणी संपन्न झाला। परंतु अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते यांनी छगन भुजबळ साहेब यांना डावलण्याचं काम त्या ठिकाणी केलं। याचा निषेध मातृभूमी सिंदखेड राजाच्या वतीने या ठिकाणी ओबीसी बांधव बहुजन बांधवाच्या वतीने करण्यात येतो। सत्तेत आणण्याचं काम छगन भुजबळ साहेबांनी केलं आणि सत्तेतून भुजबळ साहेबांना काढण्याचं काम अजितदादा पवार यांनी केलं, याचा आम्ही जाहीर निषेध करतो। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकमेव जागा अजितदादा पवारची होती, तिला निवडून आणण्याचं छगन भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून अजितदादा पवारची इज्जत ही छगन भुजबळ साहेबांनी राखली आणि ओबीसीची इज्जत राज्यातून काढण्याचं काम अजितदादा पवार यांनी केलं। मी या अजितदादा पवारचा जाहीर निषेध करतो।